बातमी अतिशय महत्त्वाची आहे। माणिकराव कोकाटेंच्या बंधूंचा आता नाशिक पोलिसांकडून शोध घेतला जातोय। विजय कोकाटे यांचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू आहे। विजय कोकाटे यांचा अटकेच्या स्थगितीसाठी हायकोर्टात अद्यापही अर्ज दाखल नसल्याची सूत्रांची माहिती आहे। माणिकराव कोकाटे यांच्यासह बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात देखील अटक वॉरंट आहे आणि त्याच अनुषंगाने आता माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे यांचा शोध नाशिक पोलीस घेत आहेत। माणिकराव कोकाटे रुग्णालयात असल्याने त्यांच्या अटकेची शक्यता कमी आहे, मात्र भावाचा शोध आता नाशिक पोलिसांकडून घेतला जातोय। चंदन पुजारीकारी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। चंदन, विजय कोकाटे नेमके कुठे आहेत याचा तपास आता नाशिक पोलीस करतायत। कारण काल आपल्याला माहिती आहे प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलेला आहे। काल संध्याकाळी नाशिक पोलिसांना न्यायालयातनं हे अटक वॉरंट जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये माणिकराव कोकाटे हे जरी एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असले तरी नाशिक पोलिसांची टीम ही मुंबईला त्यांच्या अटकेसाठी रवाना होणार आहे। दुसरीकडे मात्र विजय कोकाटे नेमके कुठे आहेत याचा पत्ता अद्यापही लागलेला नाहीये आणि त्याच्यामुळे विजय कोकाटेंच्या संदर्भात आता पोलिसांनी देखील तपास सुरू केलेला आहे। निश्चितच आणि या तपासावरती आपलं लक्ष असणारच आहे। चंदन, सगळे अपडेट्स तुमच्याकडूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर कोकाटेंचा पदभार काढून घेतला, मुख्यमंत्र्यांचं कौतुक करते असं सुप्रिया सुळे म्हणतायत। सत्तेतील लोकांना वेगळा आणि विरोधातील लोकांना वेगळा न्याय सुरू आहे असंही सुळेंनी म्हटलंय। माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेतल्यानं सुप्रिया सुळेंची ही टीका आहे। मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय या देशात असतो दुर्दैवाने, आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो। पण मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि ही खरं तर लढाई कुठल्या व्यक्तीबद्दल नाहीये, एका लेकीची ही लढाई आहे। एका लेकीनी तिच्या वडिलांसाठी लढलेली आहे, त्या मुलीची खूप वर्षाची ही लढाई आहे। आणि आता उद्या मला असं वाटतं, उद्या जेव्हा खरंच पूर्ण ऑर्डर येईल तेव्हाच आपल्याला खरं कळेल की काय परिस्थिती आहे। तर महायुती म्हणून कसं लढता येईल याचा विचार करतोय असं सुनील तटकरे म्हणतायत। महायुतीतल्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करणार असंही तटकरेंनी स्पष्ट केलंय। मलिक पक्षांतर्गत समितीचे प्रमुख आहेत, मलिकांशिवाय चर्चा करायची असेल तर मी करेन असंही तटकरेंनी स्पष्ट केलंय। पुणे पिंपरी वगळता पालिकेच्या जागांसाठी चर्चा करणार असल्याचं तटकरेंनी सांगितलेलं आहे। बघूयात पुढच्या बातमी। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंचं 10,000 कोटींचं बजेट असल्याचा संजय राऊतांचा दावा आहे। प्रत्येक उमेदवाराला शिंदे 10 कोटी देणार असल्याचंही राऊत म्हणतायत। नगरसेवक फोडण्यासाठी आधी 5 कोटी दिले, आता लढवण्यासाठी 10 कोटी देणार असाही एक मोठा दावा संजय राऊत करतायत। माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 10,000 कोटीचं आहे। प्रत्येक उमेदवाराला ते 10 कोटी रुपये देणार आहे आणि माझी माहिती पक्की असते। विचार करा, नगरसेवक फोडण्यासाठी 5-5 कोटी रुपये आधी दिले आणि आता निवडणुका लढण्यासाठी 10-10 कोटी देणार। बातमी आता अमरावतीमधून आहे। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी या ठिकाणी एकनाथ शिंदेंची सभा आहे आणि शिंदेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर्स हे काढण्यात आले। सरकारी जागेवरती परवानगी नसताना बॅनर लावल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे आणि त्यानंतर हे बॅनर्स काढण्यात आले।